मागच्या अगदी काही बॉल्स वरती फलंदाज शांत होते, पण सध्या बॅटरला शांत ठेवणं मुश्किल आहे. बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहाल संजय मैदानामध्ये बॅटिंग करतात, ज्याच्या बॅटमधून आता चौकार पाहिलाय. वेगवान चेंडू सध्याच्या घडीला आपण पाहाल डॉट बॉलचा वापर गोलंदाज करतोय. षटक सध्या संपलं जाईल मैदानावरती. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होतो. एका षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला फलंदाजी करत असताना खैरकाटी संघ आपण बघता इथे 5 या धाब्यांवरती 5 धाबा स्कोरबोर्डला मॅच मध्ये इथे टेन्शन मध्ये थोडासा दिसतोय बॅटिंग करणारा खैरकाटी संघ, कारण मागच्या मॅच मध्ये हीच बिकट परिस्थिती होती आणि आताही या सामन्यामध्ये तीच बिकट परिस्थिती जी झेलत असताना खैरकाटी टीमला आपण बघाल चला वेळ घेऊ नका. वेळ का घेतात विनंती असेल. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वाघेरा टीमला स्पीड अप 10 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. बरोबर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ कंप्लीट करायचा आहे. टायमर इथे अलर्ट आहे. लॉंगॉनच्या दिशेला फटका पुन्हा एकदा जबरदस्त होता, पण प्रोटेक्शन तिथे आपण अवेलेबल बघितलं आहे आणि या बॉलवरती सुद्धा एक धाव. बॅटर मैदानावरती प्रयत्न तर करतायत मोठ्या फटक्यांसाठी, पण आज खेळपट्टी गोलंदाजांसाठी भरपूर चर्चेत आहे. एक रन आली आहे दाफलकाला आपण पाहाल इथे 6 धाबा फलंदाजी करत असताना. आता मात्र इथे खैरकाटी टीम पुढे ठेवलंय. वेगवान बॉल गोलंदाज मैदानामध्ये सध्या वाघेरा संघाचे बॅटिंग करणाऱ्या खैरकाटी टीमच्या बॅटरला हातच खोलून देत नाहीयेत. डॉट बॉल नितीन गोलंदाजी करतात या स्पेलमध्ये. विश्वासू क्रिकेट मैदानावरती सध्या पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑफ लेंथ लेमन कट फटका बसतोय. सध्या आपण पाहाल सेकंड स्लिप मध्ये पकडला जाईल आणि जिथे आता बॅटरला सोडावं लागतंय मैदान. संजय बाद. ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. श्री मलंगड चषक ही स्पर्धा सुरू आहे. आजची 5वी रात्र. सध्या बॅटलमध्ये आपण बघाल खैरकाटी संघाची विध्वंसक परिस्थिती आता बनत चालली आहे, कारण धावा येत नाहीयेत. एक विकेटही खोला आहे आणि सध्या स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 6 धाबा आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आपण सुनील दाखल झालेला पाहतोय. या बॉलवरती मात्र इथून सुनीलच्या बॅटमधून एकेरी रन जी कन्वर्ट होत असताना सिंगल डबल्सनं काम चालणार नाही आहे. मोठ्या दाफलकावरती जर पोहोचायचं असेल तर इथून हव्या तशा धावा ज्या आता चांगल्या फटक्यातून घ्याव्या लागतील. हो पुढे ठेवलंय फटका हवेत. मिस्टामिंग उंची भरपूर घेतले चेंडून. लॉंगॉनचा प्लेअर बॉलवरती पोहोचत असताना ज्याने पकडला आता सोप्पा जाईल आणि फलंदाजाला पाठवलं रिटर्न डगआउट मध्ये. विकेट. करत असताना खैरकाटी टीमच्या आपण पाहाल स्कोर बोर्डला इथे 7 धावा असताना दुसरा लॉस जो या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने केलाय. चला बॅटर रेडी ठेवा. विनंती असेल खैरकाटी टीमला आपल्या डगआउटमध्ये आपण फलंदाज तयार ठेवायचा आहे. आज आपण लवकरात लवकर मॅचेस कव्हरअप करणार आहोत. 11 तर वाजून गेलेत. करेक्ट 11 वाजलेत बघा. आज पाण्याचा प्रभाव जो आपण पाहिलेला आहे त्यामुळे सांगण्यात इतकंच तात्पर्य की लवकरात लवकर शेड्यूल कंप्लीट करून प्रत्येकाला आपला प्रवासही घरचा करायचा आहे. लोबा फुल टॉस गती भरपूर. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती धावा रोखण्याचा मात्र इथून प्रयत्न आणि मनसुबा जबरदस्त ठेवत असताना पण बघितलेत. षटक दुसरं होतं. नितीन गोलंदाजी करत होते जिथे या षटकामध्ये आपण पाहतायत फक्त आणि फक्त धावा मिळाल्या त्या
त्या दोनाला महत्वाचे 2 विकेट आणि त्याच्यानंतर स्कोर बोर्डला मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये खैरकाटी संघ 7 या स्कोर बोर्डला. इथून फलंदाजांना चमकणं गरजेचं आहे, कारण अक्सर म्हटलं जातं जो दिखताय हो बिकताय. आज जर तुम्ही चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगली कामगिरी करत असाल मग तुम्हाला पुढे भरपूर मोठी संधी भेटू शकते आहे. आणि जर संधी तुम्हाला बनवायची असेल तर या प्लॅटफॉर्मवरून चांगलं क्रिकेट दर्शवणं गरजेचं आहे. हो फुल टॉस समोरच्या दिशेला फटका इथे आपण चांगला पाहिलाय. पंचाने मात्र दर्शवलं वेस्ट ऑफ हाईट नो बॉल. अधिकच्या हाईटचा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज डिलिव्हर करतात, जिथे आता +2 रन म्हणजे आता 3 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. स्कोर बोर्डला 3च्या बढतीनं खैरकाटी संघाच्या एकूण आता धावफलकाला 10 धाबा डबल फिगर डबल डिजिट जो सध्या स्कोर बोर्डला बनतोय. दोनच का एकच धाव धावले. यस 2च धाबा घेतल्या जातील म्हणजे 9 धाबा स्कोर बोर्डला असतील. हो जडमध्ये करतात यॉर्कर बॉल, तिथे पुनश्च एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. या बॉलवरती मात्र पुनश्च एकदा धावून पळून जी 1 रन कन्वर्ट होती आहे. सध्याच्या घडीला 1 धाव येते आहे. सामन्यामध्ये धावेंसाठी मात्र भरपूर मोठा संघर्ष खैरकाटी टीमचे बॅटर करतायत. 1-2 अजूनही जर मोठा फटका मिळाला तर इथून धावफलकाचा कायापालट होईल, पण तसं होऊन देणार नाहीये वाघेरा संघ, कारण त्यांची गोलंदाजी मैदानावरती मात्र करेक्ट ही चांगली आहे. आणि सध्या तरी आपण पाहाल इथे 3ऱ्या षटकामध्ये पुढेच एकदा धाबा थांबवतायत. बॅटल इथून बरोबर आपण पाहाल खेळपट्टीवरती मात्र वाघेरा टीमने आता लो स्कोरिंग ठरवलंय. वा भाई वा. मैदानामध्ये गोलंदाज सध्या तरी जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती वाघेरा संघाचे आपली डॉट बॉलचीच भाषा बोलतायत. स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त आपण बघाल 10 धाबाच्या स्कोर बोर्डला बनल्यात. सध्या बॅटलमध्ये परिस्थिती भरपूर क्रिटिकल आहे. बॅटिंग करणाऱ्या खैरकाटी टीमची मिस टायमिंग. विकेट किपर डाऊन दी बॉल आणि टिपला आता जाईल. फलंदाजाला घ्यावा लागेल माघारीचा प्रवास. बॅटर तंबूच्या आसऱ्याला. करवले विपक्षात पोचरी या 2 टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या आपण नाणेफेकीचा कौल इथे लगेच संपादित करतोय. इनिंग ब्रेक आता ऑलरेडी इथून होईलच, कारण शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे, जिथे गोलंदाजी करत असताना पण पाहू शकाल अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 10 धाबा स्कोर बोर्डला. नवीन बॅटर फलंदाजीसाठी सध्या दाखल झालेत अक्षय. अक्षय आले डायरेक्ट अक्षयच्या बॅटमधून आता आवाज कडक आलाय. हवा के संग संग घटा के साथ मिड विकेटला षटकार. असे तर कदाचित धाब्यांचं काम 25 केलं असं, पण सध्या आपण पाहाल इथे लेट आलोय, परंतु चर्चा माझे होईल. म्हणजे देरी से आया हूं लेकिन चाकर चला जाऊंगा मेरे भाई. बॅटची गडा त्याच्यानंतर तडबांच्या भरून पुढे एकदा गलीच्या क्षेत्रामधून बॉल निघाल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट चांगला ठरतोय खैरकाटी संघासाठी. इम्पॉर्टंट शेवटून 2 चेंडूवरती 10 मिळाल्या आणि टोटली स्कोर बोर्डला खैरकाटी टीम पोहोचली 18 चेंडूचा सामना करून 20 या धावफलकाला. आणि लक्ष राहील 21 धावेचं. चला बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहाल एका बाजूनं पोसरी आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहतात खेळ करत असताना तिथे करवले या 2 टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करतोय. पोसरी संघाचे कॅप्टन आलेत, करवले टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या. आजच्या रात्रीतला हा रेग्युलर पोल मधला फर्स्ट राऊंडचा 3रा मॅच असेल आणि चालू सामना आपण खेळपट्टीवरती मात्र रेग्युलर पोल मधील 2nd राऊंडचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करतोय आणि हा टॉस करण्यासाठी
मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक भरतदादा वाघ यांना की आपल्या शुभ आहे आपण हा टॉस इथे करून घ्या. श्री मलंगड चषक 2026 ची स्पर्धा आजची 5वी रात्र आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा फायनल फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. टॉस होत असताना आपण पाहताय सध्या टॉस बॉक्स मध्ये. चला बॅटर एंटर करायचे आहेत. वाघेरा संघ आपले फलंदाज आपण पाठवा. टॉस इथे झालेला आपण पाहताय. नाणेफेकी करवली टीमने जिंकली. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. बॅटिंगचा निर्णय इथे आपण पाहाल करवली टीमने घेतला आणि गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. आपण पाहाल तिथे सध्या तरी पोस्त्री टीमला दोन्ही टीमला शुभेच्छा असतील पुढच्या बॅटलसाठी. जाऊया लगेच मैदानावरती जिथे आता 18 बॉल 21 धाब्याचा रनचेस सुरू केला जाईल. बॅटिंग करत असताना वाघेरा संघ शांत हवेचा माहोल त्यातल्या त्यात आपण पाहू शकतायत. जरूर फ्लड लाईट्स ऑन मधला क्रिकेटचा खेळ जो आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. बॅटल इथून पाहायला मजा येईल कारण मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना तिथे जर पाहिलं तर आपल्या नावाची भरपूर मोठी कहाणी आज लिखली ती म्हणजेच खैरकाटी टीमने 24 बॉल मध्ये 26 धाबा रोखलेला आम्ही पाहिला. अशाच पद्धतीचा एक सामना ज्यावेळेस आम्ही डे फॉर्मॅट मधील स्पर्धा कव्हर अप करत होतो कल्याण तालुक्यामध्ये आरेलाकर ट्रॉफी तिथे 11 चेंडूमध्ये 11 धाबा रोखल्या गेल्या होत्या. यावेळेस फुल टॉस मिस टायमिंग फटका बसलाय. फाईन लेगला मात्र चेंडू खेळून काढला जिथे या सेकंड रनचा प्रयत्न करत असताना मिळाला जात आहेत. या बॉलवरती मात्र 2 धाबा 2 रन मिळतील. सिंगल डबल जरी भेटल्या तरी या सामना इथून इझिली जिंकेल. चेसिंग करत असताना वाघेरा टीम पण विकेट्स आल्या डॉट बॉल्स टाकले तर सामन्याचा काया पलट या सामन्यामध्ये मात्र पलटला जाईल बॉलिंग करणाऱ्या खैरकाटी टीमच्या माध्यमातून. बेस वर्सेस बेस असा खेळ सुरू आहे. पुढे ठेवलंय वेगवान चेंडू. हाली लहर केलाय वेगाचा कहर गोलंदाजाने. सध्या सगळीला डॉट बॉल. अक्षय रिप्ले मध्ये जाऊया. पडल्यानंतर आपण पाल सरळ चेंडू अगदी बॅटला संपर्क न करता विकेट किपरच्या दस्तरामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल. 2 धाबा स्कोर बोर्डला सध्या. बॅटल इथून रफ अँड टफ आहे. सफल झालेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा मागे आले आणि मग बॅटची चबराक इथून टोकत असताना पॉइंटच्या दिशेला मिळतील 4 चौकार. मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहिलं वाघेरा टीमच्या बॅटरच्या बॅटमधनं शपलोन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल पुढे एकदा गोलंदाज मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये साहिल वापरत आहेत. नुकतंच डीजेच्या माध्यमातून देखील आपण चांगलं संगीत ऐकलं. मला हरवायची बातच सोडा आणि पाटील वाड्यावरती येऊन बघा. सध्या मैदानावरती आपण पाहत आहे तशाच पद्धतीचा खेळ सुरू आहे. हार मानायला तयार नाही आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहत सध्या खैरकाटी टीम स्विचित खेळण्याचा प्रयत्न. तू बेस्ट तर मी बेट्स आहे हे सांगत असताना गोलंदाज मैदानावरती. वा इथून मैदानावरती आता सामना रंग बदलतोय आणि सध्या तरी मॅच मध्ये आपण पाहता अजून एक डॉट बॉल. बघा अगदी वेळेनुसार रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो मग क्रिकेटचा खेळ आहे. आणि सध्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत 20 धावा बनवल्या होत्या. 21चा पाठला करायचा वाघेरा टीमला. त्यामध्ये आता संघर्ष सुरू आहे. अजून एक वेगवान बॉल. अजून एक वेगवान बॉल. इथे गोलंदाज मैदानावरती मात्र पहिल्या ओव्हरमध्ये साहिल चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय 4 बॉल डॉट 2 चेंडूवरती 6 खर्च गेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये चेसिंग करत असताना 21 धाब्याची वाघेरा टीम स्कोर बोर्डला विदाउट एनी लॉस 6 धाबा. चला टायमर अलर्ट आहे. विनंती असेल बॉलिंग करत असताना अगदी खैरकाटी टीम बघा बरोबर 5 मिनिटाचा अवधी आपण घेतलेला आहे. एक्झॅक्ट 11:10 झालेत. बघा 11:05ला सामन्याच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडलेला आपण पाहिलाय. त्यामुळे आपण पाल लक्ष आम्ही वेळेवरती देखील तितकंच मोठ्या संख्येत ठेवलेलं आहे. स्कोर बोर्डला 6. मैदानामध्ये सध्या 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 15 रनची आवश्यकता. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर कधीच नाही. बघा एक स्पर्धा एका वर्षानंतर तुमच्या भेटीला येते म्हणून आज आलोय
तर आजच तुमच्या नावाचा किस्सा घडवावा लागेल, कारण वर्षाचे 365 दिवस ही दूरची गोष्ट आहे. आज तुम्ही ज्या गोष्टीमध्ये त्याच गोष्टीला तुम्ही सक्सेस करण्याचा प्रयत्न करा. मॅच रंगलाय. खेळपट्टीवरती मात्र बॉलिंग करणाऱ्या खैरकाटी टीमच्या माध्यमातून डॉट बॉल. सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे. प्रेक्षकांना तर सामना पाहायला मजा येते, खेळाडूंना तर मैदानावरती इथून भरपूर मोठा संघर्ष करावा लागतोय. आणि सध्या तरी आपण पाहता श्री मलंगड चषकाच्या 5व्या रात्रीमध्ये रफ अँड टफ हा मुकाबला मिसामिंग लॉंग ऑफ सरळ पोहोचला आता ब्लास्ट स्क्रीन झोन मध्ये स्टेट एरोला, जिथे पकडल्या जाईल. आणि मॅच मध्ये आले महत्वाचे विकेट बॅट्समन प्रवीण बाद. गोलंदाजीमध्ये इथून काय खेळ दर्शवतोय गोलंदाजी करत असताना खैरकाटी संघ. एक्झॅक्ट खूप दूरवरचा प्रवास त्यांनी गेला. या दरम्यान आपण पाहाल नुकतंच आपण पाहताय सन्मान्य आदरणीय नरेश दादा वाघे, अगदी दादांचं शुभागमन झालेलं आहे. दादांचंही करूया श्री मलंगड चषकाच्या 5व्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत. जे की आपण पाहताय श्रमजीवी संघटनेचे अगदी सदस्य आहेत. दादांचं करूया वेलकम या स्पर्धेच्या दरम्यान. बाटल इथून भरपूर चुरशीदार होत चाललाय, कारण गोलंदाजी करत असताना आलाय अजून एक डॉट बॉल. 9 चेंडू आता 15 धाबेची गरज. मॅच इथून सध्याच्या घडीला कायापलट करतेय. सामना बनवलाय खैरकाटी संघाने. सध्या पुढे ठेवलंय सबमरीन बॉल. वा रे वा, कोण आला रे कोण आला. मैदानाच्या आतमध्ये वाघांचा वाघ खैरकाटी संघ आला. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहताय गोलंदाज या स्पेल मध्ये बाळा आला. डॉट बॉल. आणि सध्या तरी मैदानावरती आपण पाहताय बॅटिंग करत असताना अंधीधुंदीची बॅटिंगची दिसते, कारण अंदाजे पंची फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुण्यात ठेवलंय बॅट्समॅन इथून चांगला लॉंग ऑन तिथे पोहोचलेला आपण पाहाल. या चेंडूवरती मात्र एकेरी धाव मिळाली जातीये. सामना बनवलाय. सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत सध्या तरी गोलंदाजी करत असताना खैरकाटी टीमने भरपूर मेहनत घेतली आहे. बघा, मेहनत घेणं गरजेचे आहे आणि ती मेहनत रोल सध्या तरी दाखवली आहे. आणि अगदा पण पाल उरण पनवेल परिसरातून खैरकाटी संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. मित्रांनो, आज प्रवास दूरवरचा जरी असला परंतु आपल्या गावाची ओळख हे पलीकडच्या कर्तव्य विभागामध्ये झाली पाहिजे. तर याचं उदाहरण हा संघ देतोय. पण आता नशिबाने पाठिंबा दिलाय यावेळेस वाघेरा टीमला, कारण आलाय बाईचा चौकार. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात आहे 11 धाबा स्कोर बोर्डला. चला टीम हँडल करायचं नाहीये. मॅचचा पुन्हा एकदा इथून इक्वेशन बदललंय. 6 बॉल 10 धाबेची गरज. सहा बॉल होता 10 धाबेची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहतायत वाघेरा टीमला मॅच इथून भरपूर जबरदस्त आहे. बॅलन्स लिमिट मुकाबला. तसं पाहिलं तर गोलंदाजी करत असताना खैरकाटी टीम या बॅटलमध्ये मजबूत दिसते आहे. फटका हवेत. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्या धाबेसाठी निघालेत. शक्यतो शेवटून कॉलिंग कन्फर्म केलं, नकोय धाव. आणि तिथे आपण पाहू शकतात या बॉलवरती एकच रन्स मिळेल. सामना इथून आता कोणी चारायला मागत नाहीये, बट वेळ येईल ती ठरवेल की हा सामना कोण जिंकेल. कारण नाण्यालाही 2 बाजू असतात, छापा आणि काटा, आणि खेळालाही 2 बाजू असतात. एक विजय आणि एक पराजय. या गोष्टीचं अंतर फक्त आणि फक्त वेळेने थोडंसं करतर दूर ठेवलंय, पण वेळ इथून निघून जाईल. 5 बॉल 9ची आवश्यकता. सफल झालेत. वा रे वा, आलाय मोक्याच्या क्षणी मैदानावरती. फलंदाजाचा आघात बॉलने घेतलाय. बॅकवर्ड स्वर्लेगचा हा बरोबर सफर चेंडू
गोलंदाजी करत असताना संतोषच्या बॅटमधून बघा अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिले तर मागच्या 2 षटकांमध्ये हा बॅटर स्वतःच्या फॉर्मशी झटत होता, परंतु सध्या तरी त्यानेच इथून पुनश्च एकदा मॅचची हवा जी मात्र आपल्या बाजूने आणली आहे. बघा समोरच्या टावर समोर करंट लागतोय, तिथे कोणीही जाऊ नका. हो, यावेळेस वेगवान चेंडू प्ले अँड मिस विकेट. मंडपवाले कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण लगेचच या. खेळाडू कक्षाच्या साईडला जो टावर आहे तिथे थोडासा इश्यू झालेला आहे. चला मॅचच्या दिशेने वळूया, जिथे आता 3 बॉल आणि 3 चेंडू मध्ये गरज आहे 3 धावेची. नेट टू नेट, कट टू कट, बॉल टू रन इक्वेशन जे आपण पाहाल. सध्या 3 बॉल 3 धावेची आवश्यकता. हौसला तर दोन्ही टीमने ठेवला. जिंकणार कोण? फायनलच्या दिशेला फटका जबरदस्त. एक धाव बनले. दुसरीचा प्रयत्न थ्रोफेकी, यावेळेस केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, क्लोज. यावेळेस आला विकेट. मैदानावर पाहतायत कांडी टाईट मुकाबला जो सध्याच्या घडीला बनलाय. मैदानावरती गोलंदाजी करत असताना सध्या तरी खैरकाठी टीम आपले प्रयत्न सोडत नाहीये. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेज हा मुख्य तो निर्णय. 19 स्कोर बोर्डला. आता 2 बॉल 2 धावेची गरज. ते म्हणतात ना, तू रख हौसला, तुझे मंजिल भी मिलेगी और मुकाम भी मिलेगा. मैदानावरती आपण पाहू शकता हौसला तर या सामन्यामध्ये ठेवलेला आहे खैरकाठी टीमने आपल्या मंजिल पर्यंत पोहोचण्याचा, आणि त्याबाबत सध्या आपण बघू शकाल प्रयत्न हे जबरदस्त सुरू आहेत. दोन चेंडू आता 2 धाब्याची गरज. येणारा हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असेल गोलंदाजी करत असताना मैदानावरती खैरकाठी संघासाठी, बॅटिंग करणाऱ्या वाघेरा संघासाठी देखील. मॅच इथून भरपूर जबरदस्त आहे. नवीन बॅटर ज्या वेळेला सेट बॅटरची आवश्यकता असते ना, त्याच वेळेला आपण पाहतोय नवीन फलंदाज, म्हणजे आता इथून काही होऊ शकत आहे. हृदयाची धडधड, काळजाचे ठोके इथून आता प्रत्येकाचे वाढू लागले आहेत, कारण सामना इथून भरपूर गरम आहे. 2 बॉल 2 चेंडू 2ची गरज. हो, घडलंय काय? विकेट किपरनं केली आहे घाई, आणि त्यातल्या त्यात फलंदाजानं आपली दाखवली चतुर आहे. मिळाली बाईस मधून रन, सिंगल. गोलंदाजानं तर त्याचं काम केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये. म्हणजे इथून आता सध्याच्या घडीला आपण पाहाल इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झालंय. 1 बॉल 1 धावेची गरज. चुका भरपूर गेल्यात मैदानामध्ये बॉलिंग करत असताना. सध्या खैरकाठी टीमने एक्झॅक्ट विकेट किपरनं चुकी केली. बघा मोक्याच्या क्षणी अशी गोष्ट घडली की तिथे सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत अगदी हा सामना आता दोन्ही टीमसाठी अगदी भरपूर क्रिटिकलच दिसतोय. 1 रन जर काढली वाघेरा टीमने तर हा सामना वाघेरा संघ जिंकेल. ही धाव जर रोखली खैरकाठी टीमने तर खैरकाठी संघ जिंकेल. फिल्डिंग इथून आता आपण पाहताय तर नजदीक आणली आहे. शॉट पॉइंट जिथे आपण ठेवलेला पाहताय, शॉट 30 सर्कल मध्ये आपण पाहाल. शॉट कव्हर जिथे आपण बघाल जरूर लॉंगॉन ठेवलाय. लेट्स प्ले गेम ऑन. हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, आणि याच बरोबर मिळाली जाईल सिंगल. सामना जिंकलाय चेस करत असताना वाघेरा टीमने. अभिनंदन वाघेरा संघ. हडलक देऊया इथे खैरकाठी टीमच्या प्रयत्नांना, परंतु